वतीने संघानं राज्यामध्ये विविध जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेली आहेत, परंतु शासनाला या ठिकाणी आम्ही सर्वांनी जाब विचारणं गरजेचं होतं। आजपर्यंत आपल्या सर्वांच्या संघटना ह्या आपापल्या परीने राज्यामध्ये प्रत्येक समस्येसाठी संघर्ष करत होत्या, परंतु खऱ्या अर्थानं हे शैक्षणिक व्यासपीठ तयार करून सर्व संघटना ज्यावेळेस एकत्रित होतील तेव्हाच खऱ्या अर्थानं न्याय मिळतो आणि तो निश्चित या पुढच्या काळात मिळणार आहे। जर एकेकोटी संघटना न्याय मागत असेल तर त्या न्यायाला न्याय द्यायला सरकार असमर्थ ठरतंय। मित्रांनो, या ठिकाणी जुन्या पेन्शनचा एक मुद्दा मी घेतोय। ही जुनी पेन्शन ही 2 विभागामध्ये विभागली गेलेली आहे। 2005 नंतरच्या नंतर आणि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे 26,500 कर्मचारी शिक्षक या राज्यातले राहिलेले आहेत आणि 5 नंतर परत नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे। आम्ही संघर्ष करतो, 5 नंतरचे आंदोलन करतो, 5 पूर्वीचे आंदोलन करतो, परंतु हे शासन जाणीवपूर्वक खोटा रिपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतं आणि जवळजवळ या राज्य शासनाला यांच्यावरती पडणारा बोजा 1,45,000 कोटीचा चुकीच्या पद्धतीने दाखवून ही जुनी पेन्शन शासनाने व्यवस्थितरित्या डावललेली आहे। मी म्हणणार नाही या सरकारला तुम्ही जबाबदार आहे, तुम्ही जेवढं जबाबदार आहात तेवढेच सरकार यापूर्वीचंही जबाबदार होतं आणि हेही सरकार जबाबदार आहे। त्यामुळे तुम्हाला सर्वांना एकजूट करणं गरजेचं आहे। शिक्षक संघटनेमध्ये राजकारण, पक्षीय राजकारण येता कामा नये। या पद्धतीने तुम्ही आम्ही जर राहिलं तर खऱ्या अर्थानं जर हे संघटनात्मक राजकारण मोडीत नाही निघालं तर हा प्रश्न सुटणार आहे। मी एवढं सांगतो, या पेन्शनच्या साठी असतील ह्या एक मुद्दा झाला, यासाठी आपण लढा करूया। आता सांगितलं सन्माननीय आमदार दत्तात्रय सावंत सर आज आहेत, परंतु तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा मी खुलासा करतो, त्याचा साक्षीदार मी आहे। या ठिकाणी जे आपले रिट पिटिशनर आहेत ते समाधान घाडगे उपस्थित आहेत। या ठिकाणी गेल्या शासनानं माने सर निडायका गेल्या शासनानं जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये पूर्ण पेन्शन द्यायची नाही या पद्धतीचा ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात सादर केलं, परंतु ज्या वेळेस विविध संघटनांनी मोर्चे काढले, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीनं 1 मे 2023 ते 13 मे 2023 साली मोर्चा काढला। त्यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की ही पेन्शनचा आम्ही 100% प्रश्न निकालात काढू आणि आज हे सरकार उद्या 7 तारखेला सकाळी पॉझिटिव्ह ॲफिडेव्हिट देतो अशा पद्धतीचं कथन सुप्रीम कोर्टापुढे सरकारी वकिलांना शासनाच्या शब्द दिलेला आहे आणि त्यासाठी सर उद्या तारखेला स्वतः हजर राहणार आहेत। मित्रांनो, हे झालं पेन्शनचा प्रश्न। आता वेगळ्या बाजूवर येतो, या ठिकाणी संस्थापक आहेत, त्यांना वेतनेतर अनुदानाची गरज आपल्याला शाळा चालवायची आहे, शिक्षक नाहीत, खरोखर प्रश्न बिकट आहे, परंतु विना अनुदानित माझे सेवक बांधव काम करत होते माने सर। आज या ठिकाणी किती जणांना वेळ द्या, कारण 4-5 जणांनी बोलून चालणार नाही, पोटाची आग आहे या ठिकाणी। मी बोलतोय, मी गेली 3 महिना पुण्यामध्ये होतो, अनेक जिल्ह्यातल्या शाळांसाठी प्रयत्न करत होतो। एका शाळांसाठी कमीत कमी 7 केवळ माझ्या या शिक्षक बांधवांना आणि भगिनीला पार पाडावी लागतात, त्यासाठी चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाहीत। मग आपण काय झोपणार का? लक्षात ठेवा। माझं मत आहे, या जिल्हा परिषदेमध्ये वैयक्तिक मान्यता असेल, भरती मान्यता असेल, मेडिकल बिल असेल, निवड श्रेणी असेल, वरिष्ठ वेतन श्रेणी असेल, या जिल्ह्याचाच नाही तर राज्याचे सर्व शिक्षण अधिकारी, सर्व क्लर्क स्वतःच्या कोट्यावधीचे माया जमून या लोकांची कामं करतात। जिल्हा परिषदेला कोण नको वाटत नाही। यासाठी मित्रांनो माझी विनंती आहे, या पुढच्या काळात जर या ऑफिसचे शिक्षण अधिकारी कर्मचारी जर पैसे मागून जर काम करायचा प्रयत्न करीत असेल, हातात दांडगा घेऊन तुम्ही उभा राहा, एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो। ज्यावेळी प्रसंग येईल तेव्हा संघटना म्हणून मी तुमच्या पाठीशी राहतो। या ठिकाणी बोलायचं खूप होतं, परंतु खूप खालून मेसेज येत आहेत, तरी सुद्धा आम्ही सांगतोय, राज्यातल्या जिल्ह्यातल्या कोणत्याही शिक्षकाचे कसलेही प्रश्न असल्यानंतर महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आमदार सावंतच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार राहू। मी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सहकारी पतसंस्था फाळे याचा चेअरमन या नात्यानं आणि पंढरपूर शिक्षक कृती समितीच्या पतसंस्थेच्या सर्व सदस्यांच्या वतीनं या मोर्चा जाहीर पाठीमधून माझ्या वाणीस पूर्ण राम जय हिंद जय महाराष्ट्र।